राज्याच्या महसूल मंत्र्यांच्या आदेशानुसार शिवरस्ते व जुन्या वहिवाटीचे रस्ते मोकळे करण्याच्या मोहिमेअंतर्गत गुरुवारी दिनांक 18 जून रोजी गाजरवाडी सुंदरपूर रोडवर भूमिलेख अधिकारी तुषार वाघमारे व अक्षय गोसावी यांनी मोजणी केली। तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी स्वतः उपस्थित राहून संपूर्ण कारवाईवर नियंत्रण ठेवले। ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील व मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। मोजणी दरम्यान काही ठिकाणी वादाचे प्रसंग घडले, मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली। शेतकरी बाबासाहेब तासकर यांनी अतिक्रमण स्वतःहून काढण्यासाठी ग्वाही देताना सांगितले की पिढ्यानपिढ्या वहिवाटीचा रस्ता होता, आम्हीच तो मोकळा करून देऊ, पण तालुक्यातील सर्वच अडवलेले रस्ते मोकळे झाले पाहिजेत। तहसीलदार नाईकवाडे यांनी स्पष्ट केले की ही फक्त सुरुवात आहे। तालुक्यातील सर्व शिवरस्त्यांची यादी तयार असून टप्प्याटप्प्याने प्रत्येक रस्ता मोकळा केला जाईल। शेतकऱ्यांनी सहकार्य न केल्यास कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल। निफाड तालुक्यातील अजूनही शेकडो शिवरस्ते व पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण असून काही प्रकरणे न्यायप्रतिष्ठ तर काही ठिकाणी राजकीय दबाव असल्याने प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे। ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबवली जाणार असल्याचे संकेत तहसीलदारांनी दिले आहेत। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी निफाड तालुका प्रतिनिधी उत्तम जाधव यांचा रिपोर्ट। रस्ता झाला पाहिजे ना, सगळ्याचे पूर्ण जेवढे शासकीय रस्ते पूर्ण झाले पाहिजे, तो कुठलाही रस्ता असो पूर्ण झाला पाहिजे। नांदूर दिंडोरी तसंच झाला पाहिजे। एकच रस्ता मोजू नये असं तुमचं म्हणणं आहे ना? नाही, सगळे झाले पाहिजे पूर्ण शासकीय पूर्ण निघालं पाहिजे, कोणाचं काही राहू मग